काय झालं? मीनाक्षी, अगं तू बाहेर का उभी आहेस? आत ये ना. आधीच तुला उशीर झालाय. ये. वहिनी, मीच तिला बाहेर उभं राहायला सांगितलंय. ती जे काही वागतेय ना ते या घराला शोभेचं नाहीये. तुला मी आधी सांगितलं होतं ना, एकदा काही घराबाहेर पडली तिला आपण कोणीही आठवत नाही. मग तिला घर दिसत नाही, घरातली माणसं दिसत नाही, मग वेळेवर घरात यायचं तर दूरच राहिलं. तूच म्हणाली होतीस ना हिची बाजू घेऊन येईल एवढ्यात. काय झालं? तेव्हा गेलेली आत्ता उगवतीये ही. ते काही नाही, तिचं हे वागणं मी या घरात सहन करणार नाही. आते, अगं तिला घरात येऊ दे ना. घे, तू पण आता हिचीच बाजू घे. अरे जेव्हा हिच्या वागण्यामुळे शेजारी पाजारी बोलायला लागतील ना, तेव्हा काय उत्तर देणार आहेस तू? तुला जर एवढंच तिच्याबद्दल वाटत असेल ना, तर हिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच दे आता. आते, हे बघ तुझी काळजी कळतीये मला, पण हे जे काही घडलं ते आज समोर येणार आहे. मीनाक्षी मला म्हणाली आहे ती सगळं सांगणार आहे मला, म्हणून म्हणतोय आत्ता तिला घरात येऊ दे. मी तिच्याशी बोलेन आणि सगळं क्लिअर होईल. ओके, डोंट वरी. मीनाक्षी, ये आत ये. मीनाक्षी, चल आज चल. नाही म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये गुपितं असावीत तरी किती म्हणते मी. अरे हिचं पूर्ण आयुष्यच रहस्यमय आहे. मला वाटलं नव्हतं आपल्या घरामध्ये ही अशी सून येईल म्हणून. वंस, वंस तुम्ही शांत व्हा पाहू. अभि म्हणतोय ना आपल्याला सगळं कळेल म्हणून. हो, आता शांतच बसते ना मी. तोंडावर पट्टीच बांधून घेते, सगळं शांतपणे बघत राहते. करा तुम्हाला काय हवंय ते. मीनाक्षी, चल आज चल. बस. तू आल्यापासून पाणी नाही प्यायलीस. मी आलोच, पाणी घेऊन येतो. अरे तुझ्या वहिनीला आपली शिकार बघायची होती. हो वहिनी, बघा. बायको ही नवऱ्याची सावली असते आणि त्याप्रमाणेच आमचा पक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे. पाक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार. केळाचा पुढचा नियम,
आपण जसं तुला कोलणार ना तसंच कोल्लं जायचं आणि जर का नाही गेलीस तर माहिती ना राहायचं तर आपल्या जगात नाही तर तुझा नवरा डायरेक्ट डागात. पाणी घे. मीनाक्षी पाणी घे. चल जरा मोकळ्या हवात जाऊन बसूया, तुलाही बरं वाटेल. ये. बस. मला माहिती आहे मीनाक्षी, तू आता काय विचार करतेस. हे सगळं जे काही घडलंय त्यानंतर घरचे लोक काय विचार करत असतील हेच ना. हे बघ, ऐक माझं, तो विचार आणि तो विषय आता इथे थांबव. आता जे काही बोलायचंय ते आपण दोघांनी बोलायचंय. मीनाक्षी, तू मला सगळं काही सांगशील असा शब्द दिलायस, आठवतंय ना. हे बघ मीनाक्षी, आपलं नातं असं आहे ना की आपण कुठलीच गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवू शकत नाही. तुला मला जे काही सांगायचंय ते तू सांगितलंस ना की तुझंही मन हलकं होईल आणि त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल. आणि तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे आपल्या नात्यात जो काही तणाव निर्माण झालाय तोही दूर होईल. आणि राहता राहिला प्रश्न घरच्यांचा गैरसमज दूर करण्याचा, तर त्यासाठी मी आहे ना. सांग, तुला जे काही सांगायचंय ते अगदी निसंकोचपणे सांग. अभि, तेजस. काय? ते 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 जे मला सांगायचंय ते. हा बोल ना. नैना. आता नैनाचं काय? नैना गायब होती म्हणून तिला मी शोधत होते. नैना गायब होती? अगं पण ती आजारी होती ना, म्हणून तू तिला भेटायला गेली होतीस. आणि तिची तब्येत बरी झाली म्हणून ती आपल्या घरी आली होती. हो, म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही. पण त्यानंतर माझं तिच्याशी बोलणंच झालं नव्हतं. मग मला असं वाटलं की तिच्या नवऱ्याने पुन्हा काही बरं वाईट तर केलं नाही ना, म्हणून मी एकटीच तिचा शोध घेत होते. पण मग यात एवढं लपवण्यासारखं काय आहे? बोल ना मीनाक्षी, यात लपवण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे आत्याबाईंना नैनाचा विषय काढलेला आवडत नाही ना, आणि मग माझ्यामुळे आईंना पण दोन शब्द ऐकावे लागतात. म्हणून मी कोणाला काही न सांगता एकटीच शोध घेत होते. पण त्यामुळे विनाकारण माझ्या बाबतीत गैरसमज झाले. पण मग हे सगळं तू मला का नाही सांगितलं? मी तुम्हाला विचारलं होतं ना, पण तेव्हा तुम्ही म्हणालात की तुमचं नवीन कामाची गडबड होती आणि 2-4 दिवस लागणार होते तुम्हाला त्यातून फ्री व्हायला. पण अभि, मी आज तुम्हाला सगळं सांगणारच होते. ठीक आहे. बघ मीनाक्षी, जे झालं ते झालं. पण आता यापुढे या विषयावर तू एकटीने टेन्शन घ्यायचं नाही.
मी आहे ना तुझ्यासोबत. आपण शंकरची मदत घेऊ. त्याची बदली झाली असेल म्हणून काय झालं, आपण त्याच्या ओळखीनं कुठल्या तरी कायदेशीर मार्गानं नयनाला शोधून काढू. नाही, नको. आपण असं काही नको करायला. का? नैना सापडली आहे. हे काय बोलतेस तू? म्हणजे मी तिचा शोध घेत होते ना, तेव्हा मला तिचा नवीन नंबर मिळाला. ती इंदोरला एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. ठीक आहे, नैना सापडली असेल आणि जर ती सुरक्षित असेल तर ठीकच आहे. पण ती जर तुझी एवढी जवळची मैत्रीण आहे तर तिने स्वतःहून तुला हे सगळं सांगायला हवं होतं. नाही, म्हणजे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. मी पण तिला हेच म्हणाले, पण ती मला म्हणाली की आपल्याला जशी आपल्या फॅमिलीची काळजी वाटते तशीच तिला माझी काळजी वाटली. तिला वाटलं मी टेन्शन वगैरे घेतलं तर. ठीक आहे मीनाक्षी, मी समजू शकतो तुझी मनस्थिती, पण गेल्या काही दिवसात माझी मनस्थिती काय होती हे मी तुला नाही सांगू शकत. आता हे सगळं सांगितल्यावर जसं तुला बरं वाटतं ना, तसंच मलाही माझ्या डोक्यावरचं एक खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. एनिवे, तू तर माझ्या बरोबर. कुठे? हे सगळं आपण आत्याईला सांगू, नाहीतर ती नको ते विचार करत बसेल आणि टेन्शन घे. आणि आत्याही टेन्शन मध्ये असली की अख्खं घर टेन्शन मध्ये जातं, हे तुला तर माहितच आहे. चल चल ये. भाई, नाही म्हणजे एकदम जाम खुश दिसताय तुम्ही. हा, काही विशेष आहे? अरे पक्के दोस्त आहे ना आपला. ये बोलून बस. चल. नाही नाही, नको भाई. हे घेत असताना फेस टू फेस टॉकिंग करायला मजा येते ना भाई. नको. ओ भाई, पण तुम्ही विषय बदलू नका. तुम्ही खुश का? ते विशेष काय ते सांगा ना. कसं ना बघ्या, आपण ज्या पाखरासाठी दाना टाकला होता ना, हा तो दाना पाखरानं बरोबर खाल्लाय. मग खुश तर असणारच ना बघ्या. भाई, तुम्हाला सांगतो, तिनं तुम्हाला जेशिका बरोबर बघितलं ना, तेव्हाच त्याची विकेट गेलेली आहे. ते पोरींचं काय ते असतं नाही का, 300 कोटी. त्वाच्या इन्सिक्युरिटी नाही, इनसिक्युरिटी. लय मुश्किलीनं मेहनतीनं शिकलोय बाबा इंग्लिश. हेच बोलायचं होतं मला भाई. त्याचं काय आहे, तिने गिअरला बघितलं आणि पटकन जेसिकाला बदलला पाहिजे. ओके, ते घाण चुकीचं बोलते. बरोबर बोललो ना भाई. म्हणजे तिने जेसिकाला बघितलं आणि पटकन गिअर बदलला पाहिजे. गिअर बदलणारच ना रे पक्या. अभि, तुझ्या आवडीची भाजी आहे. जेव आता. अभि, पान वाढलंय. अरे हो, वाढलंस का? आणि मध्ये फोन नकोय तुझे. हा, येस. जेव शांतपणे. तिला त्या नयनाबद्दलच सांगायचं होतं तर इतके आडेवेडे घ्यायची काय गरज होती? आधीच सांगून टाकायचं ना. आत्याई, त्या विषयावर बोलणं झालं ना आपलं, आणि तिने न सांगण्यामागचं कारणही सांगितलंय. मग तरी अजून तोच विषय सुरू आहे.
काय बोलणं झालंय रे? हा, हेच ना की तिला माझं टेन्शन आलं होतं. आणि कुणाचं टेन्शन आलं होतं? आत्याईचं. म्हणजे या सगळ्याला शेवटी जबाबदार कोण? मीच ना. आत्याई अगं, हे बघ, तूच सांग, तिने माझं नाव घेतलं की नाही? हा, घेतलं की नाही? तीच म्हणाली ना की नैनाला भेटायला आत्याईने नाही म्हणून सांगितलं होतं. असंच बोलली ना? सॉरी. सोहा, किती उशीर? ही यायची वेळ झाली? सॉरी आई. कुठे होतीस इतका वेळ? अगं मी मूव्हीला गेलेले. जा हात पाय धुवून ये आणि जेवायला बस. आई अगं खाणं झालंय माझं. दादा वहिनी रूम मध्येच आहे ना? हो, पण तू का विचारते? ऍक्च्युली माझं काम आहे तिच्याकडे. आलेच मी. सोहाचं पण ना बाहेरचं खाणं हल्ली वाढलंय. हा, ते राहू देत वहिनी. मी कुठे होते ते सांगत. तिने माझं नाव घेतलं ना? घेतलं ना माझं नाव? मग मला सांग, मी जे काही बोलले ते काही चुकीचं बोलले का? अरे बोल ना. मीनाक्षी, काय ग? इकडे ना, मला तुझ्या काहीतरी बोलायचं. ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. एवढं असं काय बोलायचं होतं? ऍक्च्युली काही दिवसांपासून आय एम डाईंग टू शेअर दिस विथ यू, पण फायनली आज डिसाईड केलं की सांगूनच टाकते. आज मी तेजसच्या घरी गेले होते. का? नाही म्हणजे तेजसच्या घरी का गेली होतीस? अगं मी त्याला कॉल करत होते पण तो माझा कॉलच रिसीव्ह करत नव्हता, मेसेजलाही रिप्लाय देत नव्हता. मला खूप काळजी वाटायला लागली, राहवलं नाही म्हणून सरळ त्याच्या घरी गेले. तर काय सोहा? तर त्याच्याकडे माझा फोटो होता. मी त्याला विचारलं की माझा फोटो तुझ्याकडे कसा आला? तर तो म्हणाला की त्याला मला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं. वहिनी, मी तेजसच्या डोळ्यात पाहिलंय. त्याच्या मनात माझ्याविषयी स्पेशल फिलिंग्स आहेत. स्पेशल फिलिंग्स म्हणजे? म्हणजे तू माझी किती केअर करतो बघितलंयस ना तू. मला सतत हसवत असतो. मला त्याच्याशी बोलल्यानंतर खरंच खूप बरं वाटतं. मला त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल त्या फिलिंग्स दिसतात. पण तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? खरं सांगू, माझ्या मनातही तेजस बद्दल स्पेशल फिलिंग्स आहेत. मला आता ते रिअलाइज व्हायला लागलं. मीनाक्षी सांग ना, तेजस कसा वाटतो तुला? मीनाक्षी अगं गप्प काय, बोल ना काहीतरी. नाही म्हणजे घाई नाही आहे, तू आरामात विचार करून सांगितलंस तरी चालेल. काय एवढं दार बीर लावून काय गप्पा चालल्यात? आमचं सिक्रेट आहे. सिक्रेट? मलाही कळू दे ना मग काय सिक्रेट आहे ते. हे बघ, तसंही तू सांगितलं नाहीस तरी मीनाक्षी मला सांगणारच. काय मीनाक्षी, बरोबर ना? अहो काही सिक्रेट वगैरे नाहीये, उगाच चेष्टा करते. हा, आम्ही सहज गप्पा मारत होतो, सिक्रेट वगैरे काही नाही. हो ना? नाही पण गेले काही दिवस मी एक गोष्ट नोटीस केली आहे. त्याआधी तू जे काही गोष्टी होत्या ना ते माझ्याशी शेअर करायचे, पण वहिनी आल्यापासून सगळ्या गोष्टी तिला सांगायला लागली. बरोबर ना? नाही तर बरोबर आहे म्हणा. नवीन मैत्रीण मिळाली आहे वहिनीच्या रूपात, त्यामुळे दादाची काय गरज आहे, राईट? असं काही नाहीये दादा. हा, पण एक गोष्ट खरी, मीनाक्षी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. हो, आता ही जवळची मैत्रीण आणि दादा लांबचा. हो हो म्हणतेस? थांब, सगळं आत्याईला जाऊन सांगतो तुमचं काय चाललंय ते. आत्याला काय सांगतोस तू? काय
तू बघ आता. दादा दादा तू आत्याला काही नाही, तू सांगणार थांबच. नाहीस. थांब तू थांब. आत्याई! आमचा पक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे. पक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार. एवढा विचार करू नये माणसाने. कसला विचार? एका माणसाचा तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो.